नमस्कार मित्रांनो, मी निरंजन स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाच्या गुंतवणुकीच्या विषयाबाबत बोलणार आहे। म्हणजे पैसे गुंतवणुकीची अशी एक मेथड किंवा अशी एक पद्धत जी की सर्वांना खूप अवघड वाटते, पण ती खरं तर खूप सोपी आहे। तर कुठली पद्धत आहे, तर पर्टिक्युलरली आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे म्युच्युअल फंड बद्दल। म्युच्युअल फंड काय आहे, म्युच्युअल फंड पर्टिक्युलरली कशा पद्धतीने काम करतं आणि म्युच्युअल फंड मध्ये आपण कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करू शकतो, सर्वांची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल की म्युच्युअल फंड म्हणजे काय, म्युच्युअल फंड कशा पद्धतीने काम करतं आणि म्युच्युअल फंडचे असे वेगळे प्रकार सुद्धा कुठले कुठले आहेत। तर मित्रांनो, चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर म्युच्युअल फंड, सगळ्यात पहिले आपण इथे लिहूया म्युच्युअल फंड। तर मित्रांनो, शेअर मार्केट म्हटलं तर सर्वांना घाबरायला होतं, कारण शेअर मार्केटमध्ये आपण ऐकतो की या एका व्यक्तीचे असे पैसे गुंतले किंवा तो लॉस झाला किंवा अशा गोष्टी। परंतु जो विदाऊट नॉलेज घेता जर आपण कुठली गोष्ट करू तर त्यामध्ये आपण 100% फसणार आहे मित्रांनो। म्हणून मी तुम्हाला सर्व गोष्टी एक सिम्प्लिफाईड वेने सिंपल करून सांगणार आहे, म्हणून तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ बघायचा आहे। तर म्युच्युअल फंड म्हणजे काय अगोदर आपण बघूयात। म्युच्युअल आणि फंड हे दोन वेगळे वर्ड आहेत। आता अशा वेगळ्या कंपन्या आहेत ज्या म्युच्युअल फंड घेऊन येतात, त्याला आपण म्हणतो ऍसेट मॅनेजमेंट कंपनी। ते काय, त्याला आपण काय म्हणतात, एएमसी, त्याला म्हणतात एएमसी। तर ही जी एएमसी आहे त्याला म्हणतात ऍसेट मॅनेजमेंट कंपनी। ऍसेट मॅनेजमेंट कंपनी, ही कंपनी काय करते, वेगळे म्युच्युअल फंड घेऊन येत असते। कारण ही कंपनी काय करते, वेगळे म्युच्युअल फंड घेऊन येत असते। म्हणजे अशा वेगळ्या कंपन्या आहेत की ज्या काय करतात, म्युच्युअल फंड रन करतात। आता म्युच्युअल फंड म्हणजे काय, पर्टिक्युलरली यामध्ये ह्या ऍसेट मॅनेजमेंट कंपनीमध्ये एक फंड मॅनेजर असतो, जो की फंड मॅनेज करत असतो। फंड मॅनेजर म्हणजे काय, आता तुम्हाला एक लिंक लावतो मी, तेव्हा तुम्हाला समजेल की म्युच्युअल फंड म्हणजे पर्टिक्युलरली काय असतं। तर म्युच्युअल फंड म्हणजे काय की बऱ्याच लोकांचा पैसा हा एकत्र केला जातो। म्हणजे काय, असे जर तुमच्याकडे 500 रुपये आहे तर तुम्ही अशा चांगल्या कंपनीमध्ये, जसं रिलायन्स असेल किंवा मग वेळा अशा कंपन्या, चांगल्या रिप्युटेड कंपन्यांमध्ये तुम्ही डायरेक्ट 500 रुपयाचा त्यांचा शेअर 500 रुपयापेक्षा जास्त असतो, तर तुम्ही तेवढा पैसा तर त्यामध्ये कदाचित लावू शकणार नाही। परंतु म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही काय करता, म्युच्युअल फंड मध्ये काय केलं जातं, असे वेगळे बरेच लोक एकत्र येतात आणि तो पैसा जमा केला जातो। आणि तो पैसा, जमा केलेला पैसा जो फंड मॅनेजर आहे ते काय करतात, ते अनालिसिस करून इक्विटी शेअर्स मध्ये लावतात, बॉन्ड मध्ये लावतात किंवा अशा वेगळ्या कंपन्यांमध्ये काय केल्या जातात, हे पैसे लावल्या जातात। तर हे असतं एक म्युच्युअल फंड। आणि म्युच्युअल फंड कशा पद्धतीने काम करतं, तर अशा पद्धतीने म्युच्युअल फंड काम करत असतं। म्युच्युअल फंड हे ऍसेट मॅनेजमेंट कंपनी घेऊन येत असते आणि या ऍसेट मॅनेजमेंट कंपनीमध्ये फंड मॅनेजर्स असतात, ज्यांच्याकडे चांगला एक्सपिरियन्स असतो। मेनली ते फायनान्स बॅकग्राऊंडचे असतात, ते तज्ञ लोक असतात आणि ते काय करतात, जे काही पैसे जमा झालेले आहेत ते एक अनालिसिस करून, टेक्निकल अनालिसिस करून तो पैसा ते इक्विटी शेअर्स मध्ये लावतात किंवा बॉन्ड मध्ये लावतात किंवा अशा वेगळ्या रेप्युटेड कंपन्यांमध्ये लावतात। तर इथे अल्टिमेटली काय होतं की तुमचा पैसा जो आहे प्रत्येक कंपन्यांमध्ये लावला जातो। कारण काय होतं, जर तुमच्याकडे 500 रुपये आहे, 500 RS, तर हा 500 RS, हे 500 RS 10 लोकांनी जर एकत्र केले तर किती होतात, 5000 रुपये होतात। तर हे 5000 रुपये हे जे फंड मॅनेजर आहेत ते वेगळ्या कंपन्यांमध्ये लावतात। तर हे एक पर्टिक्युलरली माहिती झाली फंड, म्युच्युअल फंड आणि म्युच्युअल फंड बद्दल आणि म्युच्युअल फंड कशा पद्धतीने काम करत असतं। आता यानंतर आपण बघणार आहोत मित्रांनो की म्युच्युअल फंडचे प्रकार कुठले कुठले आहेत। आता आपण बघूयात प्रकार कुठले कुठले आहेत। म्युच्युअल फंडचे वेगळे प्रकार आहेत, त्यामध्ये आपण बघूयात टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड। तर व्हेरी फर्स्ट टाइप आपण बघूयात की यामध्ये असतं इक्विटी म्युच्युअल फंड। इक्विटी म्युच्युअल फंड, देन आहे यामध्ये आहे डेट म्युच्युअल फंड। डेट म्युच्युअल फंड आणि तिसरा आहे हायब्रिड म्युच्युअल फंड। हायब्रिड म्युच्युअल फंड, तर हे असे वेगळे प्रकार आहेत म्युच्युअल फंडचे। आता इथे इक्विटी म्युच्युअल फंड हे काय असतं की कुठल्याही इक्विटी शेअर्स मध्ये हा पैसा काय केला जातो, लावला जातो। कुठे, इक्विटी शेअर्स, कुठल्या इक्विटी शेअर्स मध्ये, म्हणजे हा शेअर मार्केटमध्ये पर्टिक्युलरली लावला जातो। शेअर मार्केटमध्ये ज्या पण रिप्युटेड कंपन्या असतील त्यामध्ये काय केला जातात,
हा पैसा लावला जातो. आता ते कशा पद्धतीने लावला जातो तुम्हाला एक पर्टिक्युलरली व्हिडिओ बनवून दाखवेल की कशा पद्धतीने म्युच्युअल फंड मध्ये पैसे हे गुंतवल्या जातात आणि कशा पद्धतीने म्युच्युअल फंड मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकतो. आता दुसरा म्युच्युअल फंडचा टाईप आहे डेट म्युच्युअल फंड. यामध्ये काय येतं की काही बॉन्ड्स आहेत त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केला जाते किंवा मग गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये काय केलं जातात, हे पैसे लावल्या जातात. आता गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये पैसे लावले जातात, ते आहे डेट म्युच्युअल फंड. तिसरा आहे हायब्रिड, म्हणजे दोघांमध्ये काही पैसा हा इक्विटीमध्ये लावला जातो तर काही पैसा हा डेट म्युच्युअल फंड मध्ये लावला जातो किंवा बॉन्ड्स मध्ये लावले जातात. म्हणजे हे मिश्रण आहे दोघांचं, त्याला म्हणतात हायब्रिड म्युच्युअल फंड. तर हे झाले टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड. कुठले कुठले आहेत? इक्विटी म्युच्युअल फंड, देन डेट म्युच्युअल फंड आणि हायब्रिड म्युच्युअल फंड. हे जर तुम्हाला समजलं असेल तर नेक्स्ट आपण बघूयात की आता आपण म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करू शकतो. इन्व्हेस्टमेंट तर आपण म्युच्युअल फंड मध्ये दोन पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करू शकतो मित्रांनो. पहिली पद्धत आहे SIP, दॅट इज अ सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, आणि दुसरा आहे लमसम अमाऊंट. म्हणजे एकदा जर तुमच्याकडे जास्त पैसा असेल तर तुम्ही वेगळ्या म्युच्युअल फंड मध्ये काय करू शकता, पैसे इन्व्हेस्टमेंट करू शकता. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, याला म्हणतात सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. जसं आपण मंथली म्हणजे याला म्हणतात मंथली कुठल्याही म्युच्युअल फंड मध्ये आपण ठराविक अमाऊंट काय करतोय, इन्व्हेस्टमेंट करतोय. लमसम म्हणजे एकदाच रोखठोक अमाऊंट जेवढी असेल ती तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय. तर हे SIP म्हणजे काय, यावरती सुद्धा एक प्रॉपरली व्हिडिओ बनवून मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे झाले, तर ही इन्फॉर्मेशन झाली की म्युच्युअल फंड म्हणजे काय, म्युच्युअल फंड कशा पद्धतीने काम करत असतं आणि म्युच्युअल फंडचे प्रकार कुठले कुठले आहेत आणि म्युच्युअल फंड मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने करू शकतो. तर मित्रांनो, ही होती खूप महत्वाची माहिती. म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तुम्हाला अगोदर म्युच्युअल फंड असेल किंवा शेअर मार्केटमध्ये जरी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्हाला अगोदर नॉलेज घेणं खूप महत्वाचं आहे. अन्यथा जर तुम्ही विदाऊट नॉलेज घेऊन जर यामध्ये इन्व्हेस्टमेंट कराल तर तुम्ही त्यामध्ये फसू शकता. म्हणून ही सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ फक्त मी एज्युकेशनल पर्पज साठीच बनवत आहे. यामध्ये मी कुठल्याही प्रकारची रिकमेंडेशन करत नाही इन्व्हेस्टमेंटची किंवा स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही पैसा लावण्याची. म्हणून फक्त हा जो व्हिडिओ आहे तो एज्युकेशनल पर्पज साठीच तुम्ही कन्सिडर करावा. तर मित्रांनो, ही होती एक महत्वाची माहिती. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर करायला नक्कीच विसरू नका, कारण हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे सर्व इन्व्हेस्टरसाठी किंवा जे बिगिनर आहेत त्यासाठी. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. परत भेटूयात एक नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.